समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील वडूज येथील जिल्हा परिषद बांधकाम विभाग कार्यालयाची जागा नगरपंचायतीला भाड्याने देण्याचा या निर्णयाचा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी फेरविचार करावा या मागणीचे निवेदन देऊन 10 दिवसांचा कालावधी पूर्ण होऊन सुद्धा जिल्हा परिषद प्रशासनाने गांभीर्याने घेतले नाही। याच्या निषेधार्थ वडूजला उग्र आंदोलन करण्याबरोबर प्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा खटाव तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष विजयराव शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिलाय। वडूज येथे कातर खटाव रस्त्यालगत जिल्हा परिषद मालकीची सुमारे 14 गुंठे प्रशस्त जागेत आणि दगडी बांधकामाची मजबूत इमारत आहे। ही जागा विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन यांनी प्रशासकीय अधिकाराचा वापर करून इतकी मोक्याची जागा वडूज पंचायत इमारतीसाठी कराराने देण्यासंदर्भात दिनांक 16/9/2025 रोजी प्रशासकीय सभेत विशेष ठराव पास करून दिली आहे। केवळ 500 रुपयांच्या स्टॅम्पवर जागा भाड्याने देऊन तात्काळ हस्तांतर करणे अतिशय गैर आहे। सध्या विश्रामगृहाच्या इमारतीत बांधकाम विभागाचा कारभार दाटीवाटीने सुरू आहे। अपुरी जागा आणि घाणीच्या साम्राज्यामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांची मानसिक कुचंबना होण्याबरोबर त्यांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होणार आहे। खटाव तालुका सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष अंकुशराव दबडे म्हणाले, बांधकाम कार्यालयाची इमारत पाडल्यामुळे शहरातील ऐतिहासिक ठेवा संपणार आहे। आयलँड छत्रपती शिवाजी चौकाची प्रशासनाने दुरावस्था केली आहे। यावेळी एरळवाडीचे सरपंच योगेश जाधव, पेडगाव सरपंच विनोद मोहिते, व्यासदेव पवार आदी उपस्थित होते। सर्वसामान्यांचं ऑफिस तालुक्याच्या मुख्यालय असलेलं हे सरपंच असतील किंवा पदाधिकारी असतील, त्यांना त्यांच्या हक्काचं जे मुख्यालयाच्या ठिकाणी असलेलं गेस्ट हाऊस आहे ती त्यांना त्यांच्या कार्यालयासाठी किंवा त्यांच्या मीटिंगसाठी मिळावं एवढीच विनंती आणि सदरचा करार रद्द करावा। जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद यांच्या मूळच्या वास्तूसाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आपण सर्व पत्रकार उपस्थित आहात। त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन आणि आभार पण मानतो। त्याचबरोबर सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न असा आहे की वडूज ही ऐतिहासिक नगरी आहे। या वडूज ऐतिहासिक नगरीमधले बरेचसे इतिहासातील पुरावे मिटवण्याचं काम सध्याच्या सरकारमध्ये चालू आहे असं मला वाटतं। त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी पूर्वी न्यायालय होतं, खटाव तालुक्याचं न्यायालय ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी जिल्हा परिषद बांधकाम चालू होतं। नंतरच्या कालावधीमध्ये अतिशय ऐतिहासिक आणि इतिहासाची साक्ष देणारी ती इमारत ती कुठेतरी हस्तांतरित करून त्याची विल्हेवाट लावणं अशी शंका वडूजकरांना, सर्वसामान्य नागरिकांना या आंदोलनाच्या वेगवेगळ्या वर्तमानपत्रातल्या येणाऱ्या बातम्यावरून वाटतं। वडूजमध्ये तसाच एक आयलंड चौक होता, तो आयलंड चौकसुद्धा त्याची नामोनिशाणी सध्या मिटलेली आहे की ज्या ठिकाणी खटाव तालुक्याचा शून्य चालू होतो आणि मोजमाप चालू होतो। अशी ऐतिहासिक वास्तू डिमॉलिशन करून किंवा कुणाच्या तरी स्वार्थासाठी वर्गीकरण करून त्याच्यावर अनधिकृत कब्जा करणं आणि तिथली मूळचे अतिशय चांगल्या पद्धतीचं ऑफिस दुसऱ्या ठिकाणी अडचणीच्या ठिकाणी इथली आता इमारत सर्व पत्रकार बंधूसह बघण्यात आली। या ठिकाणी अतिशय घाणीचं साम्राज्याबरोबरच इथल्या कर्मचाऱ्यांचं आरोग्यसुद्धा धोक्यात आहे। या ठिकाणी म्हणजे इथला वरचा स्लॅब पडायला झालेला आहे, तिथं सर्प, इंचू असे काही प्राणीसुद्धा तिथं राहू शकतात आणि इथल्या कर्मचाऱ्यांना तो धोका होऊ शकतो। याला जबाबदार कोण राहील असाही प्रश्न आहे। सर्वसामान्य माणसाला पडलेला अजून एक प्रश्न असा आहे की जिल्हा परिषद बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून दिलेल्या घटनेमध्ये लोकनियुक्त प्रतिनिधी असल्यानंतरच दुरागामी परिणाम होणाऱ्या ठरावाची मंजुरी घेतली जाते असं माझं स्वतःची माहिती आहे। हा जो काही ठराव असेल हा वडूजच्या आणि खटाव तालुक्याच्या संपूर्ण व्यवस्थेवर परिणाम करणारा जो ठराव आहे हा जिल्हा परिषदच्या शिवना फक्त एकट्यानं घ्यायचा अधिकार आहे का? जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्या समित्या ह्याचे कुठलेही पदाधिकारी नसताना हा यातला संशोधनाचा विषय आहे। तर या सर्व बाबीचा विचार करून वडूजकरांना किंबहुना खटाव तालुक्याला न्याय देण्यासाठी संबंधित ठराव कॅन्सल करावा अशी माझी एक सर्वसामान्य नागरिक म्हणून भावना आहे। पत्रकार बंधूंनी या ठिकाणी उपस्थित राहून या ज्वलंत प्रश्नाला वाचा फोडली किंवा वाचा फोडायचं काम कायमच आपण करत आहात त्याबद्दल खटाव तालुका सोशल फाउंडेशनच्या वतीनं आपलं सर्वांचा आभार मानतो आणि पत्रकार परिषद संपली असे जाहीर करतो।
जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांना बाहेर काढून त्या ठिकाणी कब्जा मिळवलेला आहे. तो जो करार झाला आहे तो सुद्धा साध्या एका 500 रुपयाच्या स्टॅम्पवर झाला आहे. म्हणजे शासनाची फसवणूक ह्या बी ठिकाणी झालेली आहे. 500 रुपयाच्या स्टॅम्पवर हा करार होऊच शकत नाही. आपण पुण्यातील एक प्रकरण सुद्धा गाजलंय 500 रुपये स्टॅम्पचं. म्हणजे शासनाची घोर फसवणूक केलेली आहे. त्यामध्ये स्टॅम्प ड्युटी लाखो रुपयाची स्टॅम्प ड्युटी त्या ठिकाणी वाचवलेली आहे. 29 वर्षाचा करार करताना रितसर स्टॅम्प ड्युटी भरून ॲफिडेविट करून व्हायला पाहिजे. तोही करार अतिशय बेकायदेशीर आहे. या ठिकाणी 29 कर्मचारी आहेत. या ठिकाणी 10 माणसं सुद्धा बसायला जागा नाही. अशा ठिकाणी 29 कर्मचारी असणारं ऑफिस या ठिकाणी पाठवले. ही जागा खालचं बांधकाम विभागाची जागा ही जिल्हा परिषद शिवणच्या नावावर असते किंवा त्यांच्या मालकीची आहे. मग हा करार त्यांनी करायला पाहिजे होता. तो करार दुसरीच व्यक्ती कशी करू शकते? पॉवर ऑफ पॅटर्नी झाली की तसा ठराव झालाय का? यांना दिलाय का अधिकार? तो म्हणजे करार सुद्धा बेकायदेशीर झालाय. शिवाय यापूर्वीही त्या जागेची मागणी झाली होती, परंतु तत्कालीन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी हा ठराव नाकारला होता आणि ती जागा बांधकाम विभागालाच ठेवली होती. मग आता बॉडी नसताना आणि निवडणूक आत्ता जिल्हा परिषदेने जवळ आली असताना शिव मॅडमनी इतक्या घाई गडबडीत कशासाठी नक्की ठराव केला आहे? जिल्हा परिषद निवडणूक झाल्यानंतर येणारी बॉडी ठरवल की कुणाला जागा द्यायची का आपल्यालाच ताब्यात ठेवायची. तरी तात्काळ हा ठराव जिल्हा परिषदेने शिवोनी रद्द करावा आणि ज्या पद्धतीनं जिल्हा परिषद ऑफिस त्या ठिकाणी होतं त्याच ठिकाणी जिल्हा परिषद ऑफिस गेलं पाहिजे. जर ठराव नाही कॅन्सल केला तर लवकरच आम्ही लाक्षणिक आंदोलन करणार आहोत. त्यामध्ये उपोषण असेल किंवा शिव मॅडमच्या ऑफिसला टाळे ठोकण्याचा विषय असू द्या, हे आंदोलन आम्ही सुरू करणार आहोत. आपल्या विभागाचे आमदार जयकुमार गोरे साहेब हे या महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आहेत. मला वाटतंय त्यांच्या ही गोष्ट कानावर नसावी, त्यामुळे अशा पद्धतीची चुकीची घटना घडलेली आहे. मंत्री महोदयाच्या कानावर जर ही गोष्ट असती तर स्वतःच्या खात्याची जागा दुसऱ्या खात्याला गेली नसती. त्यामुळं त्यांच्याही हा विषय निदर्शनास गेला पाहिजे. त्यांनी या विषयात तात्काळ लक्ष घालून आपल्या विभागाची जागा आपल्याकडेच ठेवली पाहिजे. त्यांनीही लक्ष घालून तो विषय मार्गी लावावा आणि हा ठराव अधिकाऱ्यांना कॅन्सल करून हे विभाग त्याच ठिकाणी नेण्यासाठी माननीय जयकुमार गोरे भाऊंनी प्रयत्न करावा. प्रतिनिधी शरद कदम. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.